एक सुंदरशी पहाट, दसऱ्याची पहाट आहे आज. सुंदर पहाट. वा, वातावरणामध्ये ना एक प्रकारचा काय सांगू म्हणू शकतो मी त्याला, एक वेगळ्या प्रकारचाच उत्साह आहे आज. 2 दिवसापासून पाऊस नाही आहे पुण्यामध्ये आणि खूप छान वाटतंय. कॅमेरा मागे नाही फिरू शकत, तुम्ही घाबरणार, अक्षरशः चक्क घाबरणार. मी आत्ताच उठलेलो आहे, रात्री 2 वाजलेत मला व्हिडिओ एडिट करताना. तर सर्व मी माझ्या मित्रांना गुड मॉर्निंग. आणि आपण हे बघा तिथे अपलोडिंग चाललीच आहे. आणखीन नॉर्मल माणूस जे सणाच्या दिनाच्या दिवशी करतो, जसं फुलं आणायला जाणे, ते मी करतोय. आता मी फुलं आणायला चाललोय. बाहेर मार्केट येथे आहे, तिथे फुलांची खूप सारी असतात विक्रेते, त्यांच्याकडनं आता फुल मिळणार. बघूया कितीला मिळतात. काल 120 रुपये किलो होते, आता माहीत नाही किती आहेत. सर्व गाड्यांवर फुलं लागलेत भाई, आपलंच नाही. हार चढलीत. वा, हिलाही स्वच्छ केली आज. छान छान छान. थँक्यू भैया. भैया आपला काही सबस्क्रायबर नाही आहे, पण जेव्हा कधी होईल. अरे यार, हात चेंज करावा लागेल. सणाचे दिवस आलेत. पुन्हा दिवाळी येईल काही दिवसांनी. दिवाळीचा सण. आज फुलांची किंमत आहे 100 रुपये किलो. 100 रुपये 2 किलो. आणि काल होते 120 रुपये किलो. बघा कसा फरक पडतो, दिवसाचा फरक असतो. चला, तो आंब्याची पानं, अजून काय आट्याची पानं. आता हीच फुलं 120 रुपयेला काल 1 किलो मिळत होती, आणि आज ही फुलं 100 रुपयेला 2 किलो मिळत आहेत. फ्रेंड्स, म्हणजे जर तुम्ही त्या दिवसाची किंमत नाही केली तर दुसऱ्या दिवशी तो दिवस तुमची किंमत नाही करणार. असंच आहे. ज्ञान देतोय मी, ज्ञान. चला, मी आज गॉगल विसरलो लावायला. अख्खी धूळ ह्या रस्त्याची माझ्या डोळ्यात. पण बाकी ना, हा रस्ता काही वर्षापूर्वी असला घाणेरडा होता, पण आता चांगला केलाय. म्हणजे तो कम्प्लीट होईपर्यंत हा जो मागचा आहे ना, हा नक्की उखडणार. सुरुवात झाली आहे. बघू शकतात तुम्ही. काय सांगितलंय आणखीन यार, ही म्हणजे माझ्यामध्येच प्रवृत्ती विसरण्याची, की बाकी इतर पुरुषांमध्ये पण आहे. जे पुरुष लोक असतील त्यांनी कमेंट करून सांगा. कारण आता मी एखादी वस्तू विसरणार की मला सांगितली आणायला, आणि बायको मला पुन्हा माघारी पाठवणार की मी सांगितलं होतं, तुम्ही फोन का नाही केला. ओके, मला आठवलं तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा करूया परत वारी. आज बंद आहे. आज कम्प्लीट बंद आहे. ऑब्विसली मी काहीतरी विसरणार होतोच, आणि मी विसरलो आहे. मला तांदूळ सांगितला होता 1 किलो आणायला. मला वाटलं की मी सर्व आणलं आहे, पण तो राहिला. पुन्हा खाली उतरावं लागतंय मला. आता मी तिथं दुकानात गेल्यानंतर हिला कॉल करणार आणि पुन्हा विचारणार, काही राहिलं असेल तर आत्ताच सांग, तर मी आणतो. तशी लिफ्ट आहे, पण त्रास आहे ना जायचा आणि यायचा. आज गार्गीची टर्न आहे. माळ बनवायची. बनवते. मला एक्सपिरियन्स हवा आहे म्हणे माळ बनवायचा. करा, माझ्यासाठी बेटर आहे. टीव्ही का बंद आहे?
दिवसाबद्दल बोलत होतो ना. नाही, काल रात्रीला मी सांगणार होतो की नेमकं काय झालं, ओव्हर थिंकिंग काय असते. करेक्ट, माझा विषय आहे लक्षात. ओव्हर थिंकिंगचा असा विषय होता, मी काल एक मीटिंग अरेंज केली होती पण तिथे कोणीच नाही आलं. म्हणजे ते एक्सपेक्टेड जे स्टेक होल्डर्स होते ते आलेच नाही. आता मागे फार कचकच चालली आहे बाहेर. माझा जो फ्लॅट आहे तो एकदम रस्त्यावरती आहे, त्याच्याने बॅकग्राऊंड नॉईज खूप येईल, पण ट्राय टू अंडरस्टँड. तर आम्हाला असं, म्हणजे मला पर्सनली असं वाटलं की आम्ही इतकं रिक्वायर्ड स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी यायला हवं आणि ते नाही आले. त्याच्यात थोड्या वेळाने असं माहीत झालं की ते जे कम्युनिकेशन चॅनल यूज करत आहे ते प्रॉपर नाही. आम्ही त्या प्रॉपर चॅनलवर त्यांना कम्युनिकेटच नाही केला आणि काय झालं, कम्युनिकेशन गॅप आला. ते आलेच नाहीत. मी स्लॉट बुक केलेला 1 तासाचा आणि त्या स्लॉटमध्ये ती आलीच नाहीत आणि नंतर माहीत झालं की तसं नव्हतं. ओव्हर थिंक केलं, ते मुद्दामून नाही आले, काय कारण असेल, किंवा हजारो प्रकारची मनामध्ये ना विचार येतात, पण नंतरून ते क्लिअर झाले. सो मलाही ते वाटतं की ओव्हर थिंकिंग एखाद्या गोष्टीवर इमिजिएटली रिॲक्ट करणं गरजेचं नाही.